करायची आहे. मला इतका आनंद झाला की आतापर्यंत ह्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष गेलं, आमचंही लक्ष गेलं नव्हतं. कारण पूर्वी काही संस्था हा उत्सव करत होते, पण हे महेंद्रभाऊंनी उचलून झाल्यानंतर मी खरोखर म्हणलं लगेच त्याला आपण करूया, तुम्ही पुढच्या तयारीला लागा. यासाठी उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय मित्रांनो, हा सांगलीकरांचा उत्सव आहे. अशा दृष्टीने आपण सगळे त्याच्यामध्ये भाग घेऊया. आता तात्या पडले जसं या भागात राहणाऱ्या लोकांचा जास्तीचा समावेश करून घ्यावा. फक्त धार्मिक आणि उत्सव न होता वर्षभर ते सगळं पाळलं जावं. स्वच्छता असेल, त्याची डागडुजी असेल, तिथं होणारे संस्कारित कार्यक्रम असतील, हे वर्षभर व्हावेत आणि ती जपणूक वर्षभर व्हावी. 4 दिवस फेस्टिवल केल्यावर मग तिकडे कोणी डोकून बघत नाही, असं होऊ नये. महापालिका त्यांचा भाग उचलेलच, तसेच दानशूर व्यक्ती आहे ते पण आपल्या मदत आपल्या या उत्सवाला करतील. एक चांगला कार्यक्रम तुम्ही सगळे बसून ठरवा. जो काय ठरेल तुमच्या ह्याच्यातनं आपण ते करू. म्हणजे किती दिवस करायचा, दर दिवशी काय काय करायचं, त्या दिवशी प्रत्येक दिवशी काय काय करायचं, ह्याचे डिटेलिंग जर का तुम्ही केलं, आज सगळं होणार नाही. एक साधारणपणे आज एक त्याची गोषवारा आज होईल की 7 दिवस आपण काय करायचं आणि प्रत्येक दिवशी काय करायचं. डिटेलिंग आणखी आपल्याला 2-3 वेळा तुम्हाला बसायला लागेल आणि मग ती डिटेलिंग फायनल होईल. आणि तुमच्या तारीख किती म्हटलं तर 2 ते 7 7 ते 12 फेब्रुवारी आपल्याला नक्की करूया. पहिला ठीक आहे, प्रयत्न करायचा आहे. पहिल्या वर्षामध्ये सगळंच चांगलं होईल असं नाही किंवा सगळं होईल असं नाही, पण आपण सुरुवात कुठेतरी करायची. त्याचा अनुभव हे पुढच्या आणखी सुधारणा करायची, असं आपण पुढे जाऊया. आणि खरोखर महेंद्रभाऊंचे आभार मी सांगलीकरांच्या वतीने मानतो की त्यांनी ही आज संकल्पना आणली आणि आपण सगळ्यांना त्यात सहभागी झालाय. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आज महेंद्रभाऊंच्या नियोजनासाठी महानगरपालिकेतर्फे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेलो आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी आपण घटाबाई फेस्टिवल नावाने खूप चांगला आणि मोठा कार्यक्रम याच परिसरामध्ये घेतला होता आणि धर्माच्या जोडीने कृष्णाबाईच्या संवर्धनासाठी आणि तिच्या स्वच्छतेसाठी आणि ती आहे तशी राखण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल त्यासाठी महानगरपालिका तयारच आहे. साहेब, मी सांगू इच्छितो की जेव्हा महेंद्रभाऊंनी हा प्रस्ताव माननीय आयुक्त साहेबांसमोरही मांडला तेव्हा असा एक चर्चा झाली होती की जो काही खर्च होईल एक भव्य दिव्य उत्सव करूया, फेस्टिवलच्या स्वरूपात करूया, जेणेकरून लोकांना मनोरंजनही होईल, जनजागृतीही होईल आणि त्याच जोडीने एक धार्मिक भावनाही जपली जाईल. तर अशा ज्या काही नियोजनाचा खर्च असेल तो 50% लोकवर्गणीतून किंवा देणगीदार किंवा दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून, स्पॉन्सरच्या माध्यमातून व्हावा आणि 50% पर्यंत खर्च हा महानगरपालिका करायला तयार आहे, अशी एक चर्चा झाली होती. आज दिनांक 23 वार गुरुवार कृष्णामाई नदीच्या काठी कृष्णामाई मंदिराच्या शेजारी आपण कृष्णामाई महोत्सव 2025 अत्यंत उत्साहानं साजरा करण्याच्या नियोजनाच्या बैठकीस या ठिकाणी जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने या सांगलीचे कर्तव्यदक्ष आमदार व सर्वच राजकीय घटकातील मान्यवर, सर्व पंथ संप्रदायामधील मान्यवर आणि अध्यात्म धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर या ठिकाणी सांगलीकर नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले. सगळ्यांनी आपल्या सूचक सूचना या ठिकाणी देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं आपल्या नदीचं संवर्धन व त्याचं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा या संदर्भात सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. खऱ्या अर्थानं हे आपल्या सांगलीकरांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे की दक्षिणेला वाहणारी ही जीवन जलवाहिनी ज्यानं आपल्याला अनेक वर्षापासून जीवन दिलेलं आहे आणि पुढेही देत राहणार आहे, तर त्याच्यासाठी हा आपल्याला करण्यासारखा एक अनोखा विषय आहे आणि सगळ्यांनी यामध्ये सम्मिलित होऊन एकत्रित येऊन या ठिकाणी सहभाग दाखवावा. जे आले त्यांचा आभारच, परंतु जे येऊ शकले नाही त्यांना या माध्यमातून विनंती राहील की त्या सर्वांनी या पुढे यामध्ये एकत्रित येऊन सगळ्यांनी काम करावं. आपण सगळी सांगलीकर.